जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राहुल सक्सेना. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर धाई, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. ववाळूनी उधळतो जीव माय बापा, वनावायोरी पेटला. खेळ मांडला मांडला, खेळ मांडला मांडला, खेळ मांडला तेव्हा, खेळ मांडला मांडला. सांडली गारीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखवी का खेळ मांडला. दावी देवा पैल पार पाठीशी तू राहुबा, यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला. किरपेची ढाल दे नविती पंच प्राण, जिव्हारात ताल दे करा पाल रान. देवा जराल जिवार तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला मांडला, खेळ मांडला मांडला, खेळ मांडला तेव्हा, खेळ मांडला मांडला मांडला. खूप छान झालं राहुल. धन्यवाद. आणि गाणं अप्रतिमच आहे. मी पहिल्यांदाच ऐकलं हे गाणं. ॲज युजल अजय अतुल ॲट देअर बेस्ट अगेन. आणि मला तुझं राहुल विशेष कौतुक आत्ता ह्या क्षणी एवढ्यासाठी करावंसं वाटतंय की बाकी जी गाणी तू आत्तापर्यंत गायलेलं आहेस ती आम्ही सगळ्यांनी इतक्यांदा ऐकलेली आहेत गाणी की त्यातलं एखादा शब्द जेव्हा तू विसरतोस तेव्हा आम्ही तुला म्हणतो की अरे असं कसं विसरलास तू, कारण एवढी ऐकलेली गाणी आहेत. त्याच्यात आम्ही हे पूर्णपणे विसरून जातो की ती गाणी तू कदाचित कधीच ऐकलेली नसशील. तू अमराठी आहेस म्हणून आम्ही तशी लहानपणापासून ऐकलेली आहेत गाणी, पण हे गाणं आम्ही कधीच ऐकलेलं नव्हतं आणि ह्याच्यात इतके सगळे शब्द तू इतके व्यवस्थित गायलास, त्यासाठी खरंच राहुलचं कौतुक. एक्चुअली इसके पीछे एक बहुत बड़ा रीजन ये है कि हमारी रिसर्च टीम रुपेश दादा ने मेरी इतनी हेल्प करी. एक्चुअली इस गाने का जो पूरा मतलब है वो मैंने वर्ड टू वर्ड या सेंटेंस टू सेंटेंस समझने की बजाय उस फिल्म का स्टोरी और उस फिल्म में उस गाने का महत्व ये जानने के बाद उस गाने को याद करना सोचा, उसको समझना चाहा. रुपेश दादा ने इस गाने का सही मतलब समझने के लिए उन्होंने जो मेरी हेल्प की कि मतलब उन्होंने इस गाने के जो गीतकार हैं गुरु ठाकुर जी से, उनसे मेरी बात कराई और उन्होंने मुझे इतने स्पष्ट वे में, इतने मतलब अच्छे तरीके से वो पूरा गाना मुझे बताया कि वो मुझे एक कहानी की तरह, एक पिक्चर की तरह याद हुआ. तो इस वजह से शायद मैं वो लिरिक्स भूला नहीं और वो मतलब मुझे बहुत अच्छा लगा, तो इसलिए वो मुझे जल्दी याद हुआ. बट आय एम सो ग्लॅड की एका गाण्यासाठी तू एवढे एफर्ट्स आता घ्यायला लागलेला आहेस राहुल, आणि म्हणूनच तुझं गाणं इतकं छान झालं आहे, नाही का? थँक्यू. इतकं सुंदर गाणं, कंपोजिशनच्या बद्दल काही वादच नाही. अजय अतुल द ग्रेट ॲज युजल, चाबूक म्युझिक दिलेलं आहे. आणि मला सगळ्यात कौतुक तुझं असं वाटतं की आतापर्यंत मराठी स्पष्ट उच्चार वगैरे हे ठीक आहे, म्हणजे आपण जे नेहमी पण हे ग्रामीण उच्चार जे आहेत हे कसे चाबूक बसवलेस तू. म्हणजे कम्प्लीट तो कोल्हापूरचा किंवा बारामतीचा किंवा नागपूरचा, बुलढाण्याचा असा कुठला तो एक लहजा जो असतो तसा तो लहजा पकडून तू एक एक शब्द उच्चारलास यार.
कमाल गायला, कमालच तू परफॉर्म केलास यार, कमाल आहे कमाल, खास, व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू दादा. एक चांगला कलावंत जर मूळचा असेल, चांगले गुण घेऊन आलेला, तर या सारेगमपच्या मंचावरती तो कसा हळूहळू डेव्हलप होतोय त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे राहुल आहे असं मला वाटतं. की गाणं, त्याचे शब्द, त्याचा अर्थ, त्याचे सूर, त्याची चाल, इतकंच नव्हे तर माईकवरती गाताना माईक टेक्निक काय असतं ते सुद्धा ह्या मंचाने ह्या मुलांना शिकवलं आणि ते शिकायला भाग पाडलं. यासाठी सारेगमच्या या मंचाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं. की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे यांची म्युझिकल पर्सनॅलिटी असं मी म्हणेन, ती होण्यासाठी ह्या मंचाचं केवढं मोठं सहकार्य या मुलांना लाभतंय आणि त्याचा फायदा ही मुलं पुरेपूर उठवतात. आताच 2 वेळेला यांनी रुपेशचं नाव घेतलं की सारेगम या टीम मधले सगळेच लोक किती म्हणजे असं चिअरअप करायला, हेल्प करायला ते उत्सुक असतात. तुम्ही फक्त पुढं जाण्याची मला शिकायची ही दाखवण्याची वृत्ती फक्त कमी असते, ती यानं दाखवली. आणि रुपेशच नव्हे तर ह्या टीम मधले प्रत्येक व्यक्ती ही अत्यंत दुसऱ्याला चेअरअप करणारी आहे, दुसऱ्याला मोठं त्यांनी व्हावं अशा भावना घेऊन काम करणारी आहे. याचं कौतुक मला करावं असं वाटतं. आणि हे गाणं राहुल मी सुद्धा आज पहिल्यांदा ऐकलं. इतकंच नव्हे तर मी आत्ता विचारलं अवधूतला की हे संगीत कुणाचं, इतकं मला माहीत नव्हतं बरं का. पण अप्रतिम चाल, अप्रतिम शब्द, त्याचा जो काही माहोल त्या बनवलेला आहे त्या ढोल आणि ह्यानं, आणि तू जे काही गायलास त्या थ्रोनं, अत्यंत समजून, अत्यंत सुरेल, अत्यंत भावपूर्ण, त्या सगळ्याला माझ्या अगदी 100% माझी दाद. अभिनंदन तुझं मनपूर्वक. कसलं कसलं कौतुक करू असं मी विचार करतो, कारण इतक्या गोष्टी आहेत आता कौतुक करण्यासारख्या. एक तर फार सुंदर चाल आहे आणि पहिला त्यांचा अल्बम करताना पण 99-2000 मध्ये पुण्यामध्ये प्रोग्रामिंग करताना बघितलंय, एका कीबोर्डवर फक्त गाणं करताना बघितलंय आणि तिथपासून ही त्यांची जर्नी ही बघून खरंच खूप मनापासून कौतुक वाटतं, खूप रिस्पेक्ट वाटतो की इतका स्पीडने आणि इतक्या चांगल्या क्वालिटीने ती दोघं जणांनी गाणी केली आहेत. त्यांचं कौतुक, गुरुचं कौतुक, झी टॉकीज इतक्या वेगळ्या विषयावर फिल्म केली म्हणून कौतुक. आणि एखादं गाणं पहिल्यांदा जेव्हा सादर होतं रसिकांसमोर तेव्हा ते कसं व्हायला हवं असं जर संगीतकारांचं किंवा निर्मात्यांचं स्वप्न असेल तर ते असं व्हायला हवं, इतका राहुल सुंदर गायला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मी झी मराठीकडेची परवानगी मागतो की 5 जानेवारीला माझं एक नवीन फिल्मचं गाणं गायला तुम्ही राहुलला पाठवू शकाल का, अशी एक लास्ट कौतुकाचं. गायला असा की मला ते मार्क मोजायला खूप आवडले असते, पण आता सस्पेन्स नेहमीप्रमाणेच आपला, त्यामुळे ह्या गाण्याला पण ह्याचा काय सस्पेन्स, ह्याला तर तुला मस्तच म्हणजे टॉप मार्क्स मिळालेलेच आहेत असं मी गृहीत धरून चाललेली आहे. विश यू ऑल द बेस्ट पुढच्या आठवड्यासाठी. थँक्यू, धन्यवाद.